की यांच्या मागे समाज आहे. परमपूज्य संताजी महाराजांचं जीवन अलौकिक आहे. संताजी महाराज यांचा जन्म चाकणला झाला. चाकण तुम्हाला माहित आहे. आळंदीवरून नाशिकला येताना चाकण हे गाव लागतं. आळंदीवरून प्रस्थान करताना सगळ्यांना एक माहित आहे, चाकणचा घाट पार करतो आपण आणि वर येतो. राजगुरुनगर ज्या गावामध्ये भगतसिंगाचा सहकारी राजगुरू याचा जन्म झाला. एरवी त्या गावाचं नाव राजगुरुनगर नाहीये, पण राजगुरूच्या पुरुषार्थ झाली त्या गावाचं नाव पडलं राजगुरुनगर. तालुका प्लेस आहे. त्याला लागून असलेलं चाकण गाव. चाकण गावामध्ये खाना चालवावा, गरिबीच्या घरामध्ये निवास करावा आणि व्यवहार करावा. घरी साधारण अवस्था संताजी महाराजांच्या वडिलांची. पण संताजी महाराजांच्या मामाचं गाव आहे सुदुंबरा. लक्षात घ्या, सुदुंबरा. अनेक वेळा त्या गावाच्या जवळून आपण गेलो. मी काही वेळा दुरून बाबूराव भाऊंना पण दाखवलं असेल की हे सुदुंबरा आहे, कारण त्या रोडनं आपण अनेकदा जातो. आता गेल्यानंतर अवश्यदा, कारण देहू पासून 5 किलोमीटर, भंडारा डोंगरावरून 3 किलोमीटर एवढ्याच अंतरावर गाव आहे. आणि भामचंद्र डोंगराला जाताना आवर्जून लागतं ते गाव सुदुंबरा आहे. लक्ष द्या. जेमतेम अवस्था. काय करावं, आपल्या हांडीला तेलच लागत नाही, एवढी गरीब अवस्था आपली आहे. आता आपल्याला पुढचा चरितार्थ करण्याकरता कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल, आश्रय घ्यावा लागेल. म्हणून चाकण हे गाव त्यांनी सोडलं. चाकण गाव सोडलं आणि सुदुंबरा या गावामध्ये आले. त्यावेळेला संताजी महाराजांचं वय फक्त 12 वर्षाचं आहे. लक्ष द्या पाहिजे. 12 वर्षाचं वय आहे, पण बाळ वयात यांना संतांचा आदर, संत भेटावा हा अर्थभाव मनामध्ये आहे. चाकण सोडताना आनंद झाला. सुदुंबराला आल्यावर परमानंदाची अनुभूती आली आणि गाई राखायचं काम यांनी चालू केलं. मामाकडे घाण. अजूनही आपल्या केली समाजामध्ये लग्न होते त्यावेळेला खाना भरायची पद्धती आहे. इकडे भरतात का नाही? लग्नामध्ये घाणा भरतात का? लग्न ज्यावेळेला होते आपल्या तेली समाजात त्यावेळेला खाना भरला जातो का? शेंडे मला तुम्ही सांगितलं नाही तर काय बरोबर आम्ही सरळ सरळ होते आपलं. जसं आपण माथन आणि डेर लावतो, डेर माथन लावतो, त्या ठिकाणी काल्पनिक असा एखादा डबा घाणा म्हणून ठेवायचा. त्या ठिकाणी काळी टाकायची घाण्यासारखी. त्यात विविध वस्तू भरायच्या, त्याचं पूजन करायचं, मग लग्नाचा विधी पुढचा चालू करायचा. आपल्या तेली समाजाची पद्धती आहे. विठ्ठला महाराज तुम्हाला कसं माहिती मी तेल्याचा पोरगा आहे म्हणून? माझ्या अंगातली हाड कुणब्याची, शेंडे घराण्यात मी कुणब्याच्या घरी जन्माला आलो, पण लालन पालन मला तेली समाजाला करूनच वाढवलं. आणि आजही ते कार्यक्रम आहे. जेवढा मी विदर्भ आणि महाराष्ट्र फिरत असेल अधिकतर तेली समाजातले कार्यक्रम आहे. हा माझ्या अंगातलं रक्त आणि मास जेवढा आहे तेवढं तेली समाजाच्या कृपेचा आणि प्रेमाचा आहे. विठ्ठला योग असतो गड्या. संताजी महाराजांनी म्हटलं असं, बाबू तुमची रज इकडे सांगायला लक्ष द्या. माझ्याकडे मुलगा मी कुणब्याचा, पण मला प्रेम मिळाला आणि वात्सल्य भाव मिळाला तेली समाजाचा, आणि आजही तो मिळतोय. लक्ष द्या. घाणा भरायची पद्धती आपल्यामध्ये. झाडी बागात जर गेले तर आजही तुम्हाला झाडी बागामध्ये घाणा भरल्याशिवाय पुढचा कार्यक्रम मांडवसूत्राचा होत नाही. कुठल्या बाबा मांडवसूत्र होता तुमच्या वेळेस? घाणा नाही भरला आता? बरं, आता भरून दिला मुरली भाऊ तुम्ही. आता हे का करायचं? असं जे कर्म आपण करतो त्या कर्माला देव मानायचं आणि देव मानून
ते कर्म आपलं स्वीकार करायचं, ते कर्म आपलं मानायचं आणि स्वीकार करायचं। घाणा हे कर्म होतं त्या काळातलं आपलं, त्या कर्मावरून आपल्याला उपाधी तेली या नावाची पडली। वास्तविक आपण सगळी एकच आहोत, कर्माने आपल्या जातीमध्ये विभागले जाते। लक्ष द्या, वास्तविक आपण तेली, माळी, कुणबी, राजपूत, ठाकूर हे काही वेगळे नाही, एका काळातले आपण एकच राजाचे राजकुमार। आणि त्याच्या आधीचा विचार केला तर सगळे आपण ऋषीची खानदान आहोत। लग्न करत असताना गोत्र विचारण्याची पद्धती आपल्यामध्ये, गोत्र विचारलं जातं। सांगा कस्मिन गोत्रे, ब्राह्मणांमध्ये संस्कृत भाषा, कस्मिन गोत्रे, हा महम वसिष्ठ गोत्रे, कुणाचं गोत्र वसिष्ठ, कुणाचं पराशर, आपलं कोणतं म्हणजे प्रभू वसिष्ठ। ह्या बाद तुम्ही सूर्यवंशाची टाळी वाजवा, विठाला विठाला विठाला। आता वसिष्ठ ज्याचं गोत्र आहे त्या वसिष्ठ गोत्रातल्या माणसाला वसिष्ठ गुरु मिळाले कधी? ज्यांचा जन्म सूर्यवंशात झाला त्यांना गुरु वसिष्ठ मिळाले, सूर्यवंशाशी संबंधित आहे, राजघराण्यातले राजगुरु वसिष्ठ। म्हणून आपण सगळे त्या ऋषींचेच आहोत। मधल्या काळात आपल्यावर 600 वर्ष आपल्या मुस्लिम बांधवांची जुलमी सत्ता राहिली, त्याच्यानंतर 150 वर्ष इंग्रजांनी सत्ता गाजवली। त्या काळामध्ये भारतीय समाज धर्मापासून, देवापासून दूर जाऊन कर्मभ्रष्ट कसा होईल याचा विचार त्या काळातल्या राजकीय लोकांनी केला। आणि आपण आपलं कर्म विसरलो, शेंडी ठेवणं विसरलो, गळ्यात जानवं घालणं विसरलो, मद्य आपल्या तोंडाशी आलं, मांस आपल्या तोंडाला लागायला लागलं आणि कर्मभ्रष्ट झालेला समाज विचारानं हीन झाला। तशी इंग्रजांना सवय लावली चहा प्यायची, भारतीय समाज कमजोर करायचा होता। छत्रपती शिवरायांच्या मौल्यवान सैन्यामध्ये अनेक मावळे, त्यांना म्हणतो मावळे म्हणजे कोण? मावळ या तालुक्यातले शूरसैनिक, त्यात तेली समाज, माळी समाज, कुणबी समाज। मी तुम्हाला एक गंमत सांगतो, शेलार मामा यांची जात कोणती? शेलार मामाचा इतिहास नजरेपुढे आहे। 2 हातात 2 तलवारी घ्याव्या, शेलार मामाने लढावं, आपण गड आला पण सिंह गेला। हे हा मराठीचा धडा वाचताना आपल्या अंगाला शारीरिक होत होते आणि आपल्याला वाटत होतं 2 हातात 2 तलवारी घ्याव्या आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आपणही या पद्धतीने पुरुषार्थ करावा। शेलार मामा जाती नको, अरे शेलार मामा माळी जाती, हा त्यावेळेला आपला तेली समाजही त्या ठिकाणी होता। आणि युद्ध कालामध्ये असं अलौकिक पुरुषार्थ आपल्याही गडबडीया शिवसैनिकांनी केला। त्यात एक बाई आपल्यातली वीरांगणा काही कामानिमित्त जिवंत समाधी द्यायची होती। राजे नाव सांगेल तुम्हाला, आता घाईमध्ये मला नाव नाही आठवत, काळजी करू नका, जिवंत समाधी घ्यायला मी तयार आहे। आणि त्या किल्ल्याच्या परकोटा शेजारी तिची जिवंत समाधी उभी झाली। फक्त म्हणे बाळणपण उद्या गरज होती, पायाला जन्म दिला आणि जिवंत समाधी राजाच्या कार्याकरता तिनं घेतली। राजाला यश मिळावं, आमचा छत्रपती सुरक्षित राहिला, प्रजा सुखी राहील, प्रजा सुखी राहिली तर आमच्या घराघरात आनंद होईल आणि हिंदुत्व हे नांदेल याच्याकरता तिने जिवंत समाधी घेतली। विठाला विठाला एका पुरुषार्थ अलौकिक आहे। इतिहास पन्हाळगडाचा माझ्या पुढे आहे, इतिहास सिंहगडाचा माझ्या पुढे आहे। एक एक गड तुम्हाला जर उभा केला तर कीर्तन बाजूला राहील, पण आपल्या कामापुरतं मी तुम्हाला निवेदन करतो। संताजी महाराज जगनाळेंचा काळ छत्रपती शिवरायांच्या समकालीन, यांचा जन्म 1624 ला झाला चाकणला। लक्ष द्या, शके 1576, इसवी सन 1624 हा जन्मकाळ आहे पुजारी महाराजांचा।
लग्न झालं महाराजांचं. पण लग्नाच्या आधी बाल वयात मामाकडे आले. मामाकडे जेमतेम अवस्था आहे. 2 वेळच्या जेवणाची गुरं चालायला लावली, ढोरं चालायला लावलं, गाई घेतल्या, चालण्याकरता निघाले आणि योग होता. ज्या डोंगरावर जात होते चालायला त्या डोंगराचं नाव भंडारा आणि तिथल्या गुफेमध्ये आपण ती जातो गुफा साईड मधली तुकोबा राहायचे. त्या ठिकाणी तुकोबा बसलेले असायचे, भजन करायचे आणि भजन गाता गाता त्या 12 वर्षाच्या संताजी महाराजांना पुढे बसावं, विनम्र भावाने श्रवण करावं आणि आदर त्यांच्याविषयी व्यक्त करावा. असा आनंद त्यांना घराची ओढ नाही. वयाच्या 12व्या वर्षी तुकोबारायाचा संगतीचा योग आला आणि हात विनम्र भावाने म्हणायला लागले, तुम्ही संत माय तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी बघितला कीर्ती वाढो. काय मी वर्णन करावं. 12 वर्षाचा मुलगा बोलायला लागला आणि इतका स्नेह जोडला. त्यावेळेला तुकोबारायांना वयाच्या 26व्या वर्षी उपदेश झाला नामदेवरायांचा. परवालाच आता माघ शुद्ध दशमी झाली. माघ शुद्ध दशमी पागोणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमी आज माघ शुद्ध पौर्णिमा, आज चतुर्दशी, माघ शुद्ध चतुर्दशी. 4 दिवस आपण पुढे आलो. लक्षात भंडारा डोंगरावरती गाई चालायला लावलं. गाई चालता चालता तुकोबारायाचं दर्शन घडलं आणि तुकोबारायाचे अनन्य सेवक झाले. बास असं वाटायचं दर्शनच करत राहावं तुकोबारायाचं. अरे संताजी कप्पल काढ बस काही बळा फिरू नको, खेळायचं. अरे नाव काय बाळा तुझं? माझा माईक थोडासा वाढवते ना, शॉर्प बनव, साऊंड ऑपरेटर. थोडसा पेस कमी कर मला, ट्रिपल वाढवून. बाळा तुझं नाव काय रे? आवाज चांगला फक्त शॉर्प कर. माझं नाव संताजी. वा काय छान नाव आहे तुझं. तुझ्या आईने किती सुंदर नाव ठेवलं तुझं. अरे बाळा रोजच अभंगवाणी ऐकायला तू माझ्या पुढे बसायला लागला. प्रसंग कसा आहे पहा. रोज अभंगवाणी ऐकायला तू माझ्या पुढे बसतो रे. बाळा मला असं वाटतं तू जर ही मी वाणी जो बोलतो ती लिहून काढली तर किती चांगलं होईल संता. होय महाराज, आपण बोलता ते अगदी खरं आहे. पण मी शाळा शिकलेलो नाही, गरीब घरचा आहे. माझ्याकडे लिहिण्यासाठी त्यावेळेला दौत आणि टाक असायचा. टाकही नाही, दौतही नाही, वही नाही, पेन नाही. गरीब घरचा आहे. शाळेत जाण्याची माझी ऐपत नाही आणि तालुक्यामध्ये शाळा नाही. जिल्ह्यात एकच शाळा असायची त्यावेळेला, असली तर. कसं करू महाराज? काळजी करू नको. इकडे माझ्या जवळ पुढे बसवलं. जगद्गुरु तुकोबारायांनी आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला. कृपा कटाक्षी न्याळीले आपुल्या पदी बैसविले. बापर कुमादी विवरू विठ्ठले. भक्ता दिदली अभयदान दिलं.
संतांची काळजी करायचं कारण नाही. आणि एका सेकंदामध्ये शाळेत न जाताना संताजी महाराजांना तुकोबारायांच्या परमकृपेने लिहिता आलं आणि वाचताही आलं. विठ्ठला विठ्ठला आता बाळा तुला लिहून करायची अभंगवाणी, कारण मराठी भाषेतला 5वा भेद आपल्याला तयार करायचा आहे. तुकोबारायांच्या गाथ्याला तुकोपनिषद असं नाव आहे. लक्षात घ्या. उपनिषद कोणाचं? तुकोबारायांनी लिहिलेलं. लेखक कोण? संताजी महाराज. संताजी महाराजांना ज्ञान झालं. शाळा न शिकताना अक्षरविद्या आणि ब्रह्मविद्या आत्मसात केली तुकोबारायांच्या परमकृपेने यांनी. महाराज आता अक्षर ओळख पडली मला, पण लिहिण्याकरता माझ्याजवळ साहित्य नाही ना. लगेच डोक्यावरती हात ठेवला. जा पळसाची पानं आण. भंडारा डोंगरावर डोंगर, पळसाचे खूप झाड पळसाची पानं तोडून आणायला लावले. पळसाची ते काडी तोडून आणायला लावली. लगेच त्या पानाला स्पर्श केला आणि पळसाच्या पानाचे करकरीत कोरे कागद तयार झाले. लगेच दौड त्यांच्या पुढे आली शाईनं भरलेली. लगेच त्यांच्या हातामध्ये टाक आला आणि लगेच न शिकताना अभंग लिहायला सुरुवात केली. कृपा झाली. कृपाया केली संतजनी माझी अलंकारी वाणी. अलंकृत झाले संताजी महाराज, कारण ज्याच्यावर संत कृपा करतात त्याला ज्ञान व्हायला वेळ लागत नाही. होता कृपा तुमची पशु बोलवे, होता कृपा तुमची पशु बोलवे, होता कृपा तुमची पशु बोलवे, होता कृपा तुमची पशु बोलवे. मानवी वृत्ती महिमा ज्यांनी लिहिलं सद्ग्रंथाला तिथे अलौकिक चमत्कारिक संतांच्या कृपेला पात्र झाले. मला सांगा तुकोबारायांची गाथा लिहिताना हा चमत्कार शाळा एकही वर्ग शिकले नाही संताजी महाराज. दुसरा एक व्यक्तिमत्व मिळाला तुकोबाराला गाथा लिहिण्याला मदत करायला. गवाड शेठ. हा 14 टाळगड्यामधले हे दोन संताजी महाराज आणि गवाड शेठचा इतिहास असा, त्यांची म्हैस हरवल्या गेली. गवाड शेठची म्हैस हरवली. लक्षात. प्रासंगिक कीर्तन असल्यामुळे अतिशय हास्य विनोद करता येणार नाही. आपल्याला चरित्र निवेदन करायचं आहे. लक्षात. गवाड शेठची म्हैस हरवली. शोधायला लागले. राहत होते चाकणला. म्हैस शोधायला आले भंडारा डोंगराला. 8 दिवस झाले. वैतागून गेले. काय करावं? कोणीतरी सांगितलं तुकोबाराया त्या ठिकाणी भजन करत बसलेले असतात. विचार तर जाऊन प्रणाम केला आणि महाराज 8 दिवस झाले माझी म्हैस हरवलेली आहे, पत्ता सांगावा, कुठे मिळेल की? अरे म्हणे राजा म्हशीचा शोध नको करू, देवाचा शोध घे. देवाचा शोध घेतला तर तुझं जीवन धन्य होईल. म्हशीचा शोध घेऊन तुला काय मिळणार? नाही महाराज, माझी म्हैस माझ्या लाडाची आहे, तिच्याशिवाय मला जमत नाही. काहीच कोण लाडाचं राहील, कोणाचं कोण लाडाचं राहील काही समजत नाही. एक महात्मा होता, साधा होता माणूस, त्याचं लाडाचं होतं बकर. कोणाचं काय लाडाचं सांगता येत नाही. बकरा इतक्या लाडाचा कर्मधर्म संयोगाने बकरा हरवला.
दिसत नाही. कीर्तनात गेला, बसला. महाराजांची चांगली दाढी होती, लांबलचक कीर्तनवाल्या. भरदार मिशा होत्या. महाराज वर्णन करायला लागले. जगामध्ये ब्रह्म एक आहे. एक बोट दाखवलं. म्हणे ह्या लागला लढायला. म्हणे हो, जगात येतो तसं बकरं होतं. हा, मा बकऱ्यासारखं बकरं नव्हतं जगात. हा, देवाला प्राप्त करण्याचे सिद्धांत दोन आहे. म्हणे हो, दोनच सिंग होती जी म्हणे महाबकऱ्याला. हा, दोनच सिंग होते महाबकऱ्याला. आणि ते अद्वैत तत्वज्ञान प्राप्त करून ज्यावेळेला ब्रह्मतेची पुढच्या अंगात येते त्यावेळेला तो अलौकिक दिसायला लागतो. म्हणे महाबकर अलौकिक दिसत होतो म्हणे. आणि महाराज काय सांगू म्हणे, तुमची जशी दाढी हालते तशी बकऱ्याची दाढी हाले म्हणे. लागला रडायला. महाराजच्या दाढीकडे पाहून माय बकऱ्याची अशी दाढी होती, अशीच दाढी हालत होती. असाच महाराजांचा ब्या ब्या करत होता. महाराजांना इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला. म्हणजे काय, आपल्या कीर्तनात माणसं रडायला लागली. आज कीर्तन आटोपलं, त्याला जवळ बोलावलं. वा राजा, काय माझा विषय पटला तुला, आज तू रडायला लागला. म्हणे महाराज, तुमच्या कीर्तनासाठी नाही रडलो, तुमची दाढी पाहून रडलो. बकरं हरवलं, त्याची तुमच्या एवढीच दाढी होती, तशीच हालत होती ब्या ब्या करताना, म्हणून मी रडत होतो आणि दडीकडे पाहत होतो. विठ्ठला विठ्ठला. अरे म्हणे गवाड शेठ, मग नको शोधू, देव शोध. नाही महाराज, मला म्हैस पाहिजे. जा म्हणे. त्या घरी त्या फुटावरती मस बांधली आहे. बापा 8 दिवस झाले मस भेटली नाही. महाराज 12-15 किलोमीटर वरून सांगते तुम्ही मस त्या घरी बांधली आहे. गेला पायी चालत चालत मस खरंच अंगणात बांधली होती फुटावर. कधी आली ग मस? सकाळी जण आली. तुम्ही गेले तुकोबारायाच्याकडे आणि मस घरी आली. बाप्पा, काय महात्मा असेल हा. न सापडणारी वस्तू सापडल्यामुळे गव्हाण सेठ तुकोबारायाचे लाडके झाले. तुकोबारायांना मानायला लागले. आज 2 माणसं झाले पुढे बसायला. हातात पेन आहे, म्हणजे डौद आणि टाक आहे. संताजी महाराज पुढा आहे, गव्हाण सेठ पुढा आहे, सरस्वती माता बुद्धी देते आहे आणि मराठीचा 5वा वेद साकार केला जातोय. तुकोपनिषद म्हणजे तुकोबारायांची गाथा. चमत्कारेण दृष्टी साजिरे विटेवरी, समर्थन सुरुवात झाली गाथा लिहिण्याकरता. मंगलाचरण पांडुरंगाचं. आनंद अद्वय नित्य निरामय ते कांदीय योगियांचे ते हे समतरण साजिरे विटेवरी पहावी माते विठ्ठल रूप. ते ब्रह्मज्ञान आज आपल्याला भेटते तुकोबारायाच्या गाथेतून. जगाच्या पाठीवर इतकं सरळ सोपं उघड तत्वज्ञान संस्कृत भाषेमधून मराठीत आलेलं तुकोबाच्या अतिरिक्त इतर संतांच्या साहित्यात नाही. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायाची गाथा, अलौकिक तत्वज्ञान. पण आज मराठी माणसांचे ग्रंथ फक्त देवघरात ठेवले आहे. गाथा माथ्यात नाही आला. गाथा गाथ्यात आहे. गाथा माथ्यात यावा. गाथा जर माथ्यात आला तर माणूस देव बनतो. माथ्यात घ्यायची आमची तयारी नाही. आमच्या माथ्यात नको नको ते भूषण भरून टाकला आम्ही. आणि मोबाईलला तर माणसं शैतान झाली. शैतान. एक तरुण पोरगा परवायला आम्ही रोडला 4 व्हीलर चालली जात होतो पंढरपूरला. कर्मधर्म सहयोगाने आम्ही काही कामानिमित्त थांबलो. बाईक वर आलो, मोबाईल आला. तेवढ्यामध्ये गेला जात होतो बाथरूमला, लघवीला रोडच्या साईडने गाडी उभी ठेवली. गाडी उभी ठेवली रोडच्या साईडने. हातात तेवढ्या मोबाईल आला हातात. म्हणजे फुल पॅन्टची चेन उघडाचीच. मोबाईल आला, रोडच्या साईडने उभा झाला, चेन उघडलीच नाही. मोबाईलवर बोलावं लागला आणि सरळ पॅन्ट मध्ये लग्न गेली. सरळ पॅन्ट मध्ये लग्न. हा, मोबाईल हातात, चेन उघड्याची आठवणच नाही. सरळ लग्न फुल पॅन्ट मध्ये. आणि मग बोलून झालं
पाहते तर कपडे कसे ओले झाले, कपडे कसे ओले झाले. आज इतका पागल झाला समाज या मोबाईलनं. त्याला बायकोशी बोलायला वेळ नाही, लेकराशी बोलायला वेळ नाही. उठला का मोबाईलच्या बटना फिरून सुरू राहते. म्हणून रात्रीचे 10 वाजले का जवान पोट्ट्याच्या बादचे मोबाईल हिसकत जा आणि पोरीच्या बादचे मोबाईल हिसकत जा, कुलूप लावून ठेवत जा. सकाळी 6च्या नंतर देत जा. आता पोट्टे तोंडकानावर पांघरते आणि मोबाईल त्याच्या तोंडकानाच्या पुढे राहते. अधिकतर मुली पडण्याच्या घटना आणि पोट्टे पडण्याच्या घटना या मोबाईलच व्हायला लागल्या. नांदाला येते हळदी भरली आणि तिकडे तिचा कोणीतरी सोबती येते, रिसिप्टचा व्हायचाच राहते तर घराच्या बाहेर गेली तर पुन्हा येतच नाही. 9 दिवसानं बसायला काय अवस्था आहे समाजाची. हा कुठे गेली, बाथरूम कडे गेली तू. आणि मग पोरीच्या बापाला फोन केला, बोलू नको, माझी जबाबदारी आहे का ते, लग्न झालं जबाबदारी तू आहे, तुला राखली काऊन नाही, तुला राखली काऊन नाही, गेली त्याला मी जबाबदार आहे का, तुझ्याकडून गेली, शोध तू, नाहीतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतो, माही पोरगी तुला मारली. चोर तर चोर न वरतून शिरतो, मोठी अर्थ नाही. आणि एकदा पोरीच्या अंगाला हळद लागली का पोरीच्या अंगावरचे 50 तुम्ही तोळे दागिने घाला, ते तिच्या बापाचे. काही न करताना नवरदेवाचा बाप बोंबलत बसते आणि पोट्टी दागिने घेऊन पळून जाते. विठ्ठला बऱ्याच घरामध्ये अडचण आहे. महाराज बापूचं लग्न करायचं आहे ना मुलगी, काय झालं, एमटेक झाली, एमबीए झालेली आहे, एमएससी झालेली आहे आणि सुपर क्लास वन ऑफिसर आहे. बाजी आपलं पोरगं 2 लाख रुपये महिन्याला कमावते, एवढी शिकली पोरगी नका सांगू. एका तुम्ही शोकांतिका सांगित तुम्ही रडायला लागल. अतिशिक्षित बेईमान जर बायको भेटली तर माणसाचा संसार कसा उद्ध्वस्त होते. आमचे एक मित्र, नाव नाही सांगत, काहींच्या ओळखीचे आहेत ते, म्हणून मुलाचं लग्न झालं. मुलगा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, 1.5 लाख रुपये पगार, कुराडी पॉवरसला आहे, 1.5 लाख रुपये महिन्याला पगार. नाही पोरगा, बायको मिळाली, शिक्षित बायको पाहिजे, शिक्षित बायको पाहिजे, डॉक्टर बायको भेटली, BAMS, सत्य घटना. तिला मूल होत नव्हतं आणि कधीच मूल होणार नाही हा निर्णय डॉक्टरांनी दिला. आता कधीच महसूल हा, कारण सासराही नोकरीवर होता, घरची सगळी संगीत व्यवस्था. सासऱ्यानं विचार केला, पुराचा एवढा पगार आहे, माझाही एवढा पगार आहे, काय करायचं आहे. सून BAMS आहे, जरी डॉक्टरनं सांगितलं हिला जन्मात कधीच मूल होणार नाही, गर्भाशय हिचं लहान आहे, तरी 10 लाख खर्च केले, कृत्रिम गर्भाशयात बाळाला जन्म दिला. लेक मुलगी झाली, 1.25 महिन्याची पोरगी झाली. आयती पोरगी घेतली, बापाच्या घरी बसली, अजूनही तिथंच आहे. नवऱ्याचा पगार बांधून घेतला, तिथंच खात जाते, तिथंच मजा करत जाते. नवऱ्याच्या घरी येत नाही, नवरा हॉटेलच्या भाकरी खाते आणि हे तिकडे मजा मारते. शिकलेली पोरगी अधिक ती बायको केली तर शोकांतिका ही आहे. घरात ती नांदील की नाही अशी अडचण आज आली. तरुण पोरांनी नेमका कसा निर्णय घ्यायचा याच्याकरता सावधान राहा. मुलगी शिक्षित असावी पण संस्कारित नसेल तर त्या पोरीला हात जोडून घ्या. संस्कार द्यायचे समाजाला. आज जरी तत्वज्ञान संतांनी दिलं नसतं तर आपल्याला पातिव्रत्य धर्म आणि एक पतिव्रत आपल्याला कळलं नसतं. महिलांनी पतीवशी निष्ठावान राहावं, पण याचा अर्थ नवऱ्याने मोकाट करावं असा नाहीये. नवऱ्याने एक पत्नीव्रत सांभाळत आपल्या पत्नीशी इमान राखावं. माता भगिनींना लगेच कळतं. एकही वर्ग शिकली नसेल पोरगी किंवा बाई तरी आपल्या नवऱ्याच्या हालचालीवरून त्याला ती ओळखू शकते हा किती पाण्यात आहे. नवरा कलेक्टर जरी असेल, बायको 12वी नापास असेल तरी त्याला ते कसं घुटला टेकून सीध्या रस्त्याला लावायचं बाईला कळते. मी हे सांगू तुम्हाला, परमपूज्य महात्माजी गांधी बॅरिस्टर होते, कस्तुरबाजीने शिकल्या होत्या फक्त 2 वर्ग, पण कस्तुरबाजी जो संसार केला आणि जगाला महात्मा दिला हे कस्तुरबा गांधीचे उपकार आहे. विठ्ठला
तुकोबाराच्या गाथेची. त्याच्यापुढे जाऊन सांगू तुम्हाला. कृपा केली कोणावरती? संताजी महाराजांवरती. लिहिणं वाचणं सहज आलं. कवाड शेटवर कृपा केली. लिहिणं वाचणं त्यांना आलं. गाथा लिहिल्या जायला लागला. अभंगवाणी बोलायला लागले. गाथा लिहिणं चालू झालं. ज्ञानेश्वरीच्याही बाबतीमध्ये असा प्रकार आहे. ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या आधी माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तनाथ, सोपान काका, मुक्ताबाई ज्ञानेश्वरी ज्या गावाला लिहिली त्या ठिकाणी मुक्कामाला आहे. आपलं गावाचं नाव नेवासा. नेवासाला मुक्कामाला आहे. सुंदर असं प्रेत यात्रा चालली. प्रेतासोबत मिळेला होता तरुण. पत्नी तरुण होती. सती जाण्याची पद्धती होती. सती जाण्याकरता बायको सोबत निघाली. संत महात्मे बसलेले आहे. शेवटचा नमस्कार करावा आणि पती सोबत आता जिवंत अग्नीमध्ये उडी घालून जाळून घेऊ आपण. जाता जाता माऊलीच्या पायावर डोकं ठेवलं. जो मेला त्याच्या बायकोनं माऊलीच्या पायावर डोकं ठेवलं. ज्ञानदेवानी डोक्यावरती हात ठेवला. सौभाग्यवती भव. महाराज, हा आशीर्वाद या जन्माकरता की पुढच्या जन्माकरता? नाही, या जन्माकरता. अहो पण माझ्या नवऱ्याची प्रेत यात्रा चालली. मी सती जाण्याकरता निघाले. चाल म्हणे तुला नवऱ्याजवळ. ज्ञानदेव उठले. शिडीवरती प्रेत होता त्याला खाली ठेवलं. अंगावरचे बंधन सोडले आणि ज्ञानदेवानी डोक्यावरती हात ठेवला. काय नाव आहे तुझ्या नवऱ्याचं? सचिदानंद महाराज. सचिदानंद उठ. आणि मेलेलं प्रेत जिवंत झालं. हा सचिदानंद बाबांनी प्रणाम केला आणि उरलेलं आयुष्य ज्ञानदेवाच्या सेवेत घालवताना ज्ञानदेवाच्या परमकृपेने त्यांना अक्षरविद्या प्राप्त झाली. मिलीला माणूस जिवंत गेला आणि ज्ञानेश्वरी गीतेचं भाष्य ज्ञानदेव सांगायचे आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून काढावं. ज्ञानेश्वरी ग्रंथ आज आपल्याला त्यांच्या मिलेल्या माणसाच्या हातात लिहिलेला उपलब्ध झाला. विठ्ठला.